श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी आहे. तर या एकादशीला उद्यापन करताना कोणत्या चुका करू नयेत, त्याचप्रमाणे एकादशीला उद्यापन करावे की नाही, उपवास सोडताना कोणते नियम पाळायचे आहेत तरच आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. तर अशी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मार्गशीर्ष गुरुवारचे आपण व्रत करत असतो आणि कोणतेही व्रत केल्यानंतर उद्यापन केल्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही. उद्यापन जे आहे तर ते शेवटच्या गुरुवारी केले जाते. सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा आवरून लक्ष्मी व्रताची पूजा मांडली जाते. या दिवशी सायंकाळी 5, 7, 11 सुवासिनी किंवा कुमारिका यांना घरी आमंत्रित केले जाते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा देवीची पूजा केली जाते. लक्ष्मी व्रताची कहाणी वाचली जाते, आरती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि यानंतर ज्या कुमारिका किंवा सुवासिनी आपल्या घरी येणार आहेत तर त्या आल्यावर त्यांचे पाय धुवायचे असतात. त्या पायावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं, त्यांना बसायला आसन द्यायचं, त्यांना हळदी कुंकू लावायचं, त्यांचं औक्षण करायचं. यानंतर त्यांना गोडाधोडाचं जेवायला घालायचं. जेवण करणे शक्य नसेल तर आपण एक गोडाचा पदार्थ त्यांना खायला द्यायचा आहे. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेली खीर आपण देऊ शकतो. लक्ष्मी व्रताची एक पुस्तिका द्यायची आहे, त्यासोबत एक फळ द्यायचं आहे आणि आवर्जून एक भेटवस्तू द्यायची आहे. जर सुवासिनी घरी आल्या तर त्यांची ओटी आपल्याला आवर्जून भरायची आहे आणि त्यांना आपल्याला मनोभावे लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करायचा आहे. आपल्या घरी ज्या कुमारिका येतात किंवा ज्या सुवासिनी येतात तर त्यांचा आपल्याला योग्य रीतीने मानपान जो आहे तर तो करायचा आहे. तर अशा प्रकारे हे उद्यापन जे आहे तर ते केलं जातं. परंतु यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो शेवटचा गुरुवार आलेला आहे तर याच दिवशी एकादशी सुद्धा आहे. त्यामुळे मग हे उद्यापन करावे का असा प्रश्नसुद्धा पडलेला आहे. तर बघा, एकादशी जरी चौथ्या गुरुवारी येत असली म्हणजे उद्यापनाच्या दिवशी जरी एकादशी येत असली तरीसुद्धा आपण हे उद्यापन करू शकतो. परंतु ज्यांचे एकादशीचे व्रत आहे म्हणजे ज्या कोणी एकादशीचा उपवास करतात त्यांना मात्र हे उद्यापन करता येणार नाही. एका वेळेला आपण एकच उपवास किंवा एकच व्रत करू शकतो. त्यामुळे ज्यांचे एकादशीचे व्रत आहे तर त्यांना हे उद्यापन करता येणार नाही. परंतु ज्यांचे एकादशीचे व्रत नाही, फक्त मार्गशीर्ष गुरुवार आहेत तर त्यांनी मात्र आवर्जून हे उद्यापन करावे. एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार हे माता लक्ष्मीला समर्पित आहेत. जरी हे म्हणजे व्रत जे आहे एकादशीचं ते विष्णूंना जरी समर्पित असलं तरीसुद्धा हे व्रत जे आहे तर ते अर्धे करू नये असे म्हटले जाते. म्हणजे काय तर असे म्हणतात की लंगडी एकादशी करू नये. एकादशीचा उपवास हा आपण दुसऱ्या दिवशी सोडत असतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ज्यांचं एकादशीचं व्रत आहे तर त्यांनी गुरुवारी उपवास करायचा आहे आणि एकादशीचा उपवास जसा आपण दुसऱ्या दिवशी सोडतो तसा शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आणि गुरुवारच्या व्रताचं उद्यापन मात्र करायचं नाही. आणि ज्यांचे एकादशीचे व्रत नाही त्यांनी नेहमीप्रमाणे हा उपवास संध्याकाळीच सोडायचा आहे आणि व्रताचं उद्यापनसुद्धा तुम्ही करू शकता. आता ज्यांचं एकादशीचं व्रत आहे मग त्यांनी हे उद्यापन कधी करावं, या गुरुवारी ते उद्यापन करता येत नाही, मग हे उद्यापन नक्की कधी करावे तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला हे उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. पौष महिना हा जो आहे तर तो सूर्यदेवांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये सूर्यनारायणाचे रविवारचे व्रतसुद्धा केले जाते, म्हणून पौष महिना हा अजिबात वाईट नाही. त्यामुळे पौष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हे उद्यापन करायचं आहे. आता बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की तुम्हाला हे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे, परंतु अचानक जर त्यावेळेला सुतक पडलं किंवा विटाळ आला तर मग काय करायचं. कारण सुतक पडलं तर 12-13 दिवस त्यामध्ये जातात, विटाळ असेल तरी जास्त दिवस जातात. मग अशा वेळेला काय करायचं आहे, पौष महिन्यातील गुरुवारी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे. सुतक आहे त्यामुळे पूजा करता येणार नाही, पूजा मांडणी करता येणार नाही, कहाणी वाचन करता येणार नाही, फक्त उपवास करायचा आहे. आणि जेव्हा सुतक फिटेल तर त्यानंतर जो पौष महिन्यातला गुरुवार येईल तर त्या गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी वगैरे करून व्यवस्थित या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. आता शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे.
म्हणून मग हे उद्यापन तिसऱ्याच गुरुवारी करावे का, तर असे अजिबात करायचे नाही. कारण मार्गशीर्ष महिन्याचे जे सर्व गुरुवार आहेत तर ते पूर्ण झाल्याशिवाय आपण हे उद्यापन करू शकत नाही. आता बऱ्याच वेळेला असा सुद्धा प्रश्न पडतो की शहरामध्ये काय होतं, उद्यापनाला महिला मिळत नाहीत किंवा कुमारिका मिळत नाहीत. मग अशा वेळेला काय करायचं, तर किमान एक जणीचं आपल्याला व्यवस्थित मानपान करायचं आहे. आणि ते सुद्धा जर शक्य नाही झालं तर जवळपास जे लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जावा. देवीची आपल्याला यथाशक्ती ओटी भरायची आहे आणि त्या ओटीमध्ये भेटवस्तूसुद्धा ठेवायची आहे. तर एवढं जरी केलं तरीसुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असते. परंतु आपल्या घरामध्ये उद्यापनाच्या दिवशी सुवासिनीचं उष्ट ताट हे पडलं पाहिजे आणि म्हणून आपल्याकडून या दिवशी अन्नदान जे आहे तर ते झालं पाहिजे. म्हणूनच आपल्याला एक का होईना परंतु कुमारिका किंवा सुवासिनी घरी बोलवायची आहे. आपली मैत्रीण असेल, आजूबाजूची, शेजारची, तर त्या व्यक्तीला घरी बोलवायचं आहे आणि जेवायला घालायचं आहे. कारण यथाशक्ती आपल्याला जसं जमेल तसं जेवायला घालायचं आहे. गोडाधोडाचं जेवण जे आहे तर ते बनवून जेवायला आपण घालू शकतो. त्या व्यक्तीचं ताट जे आहे तर ते उष्ट आपण धुवून टाकायचं आहे. म्हणजे ते उष्ट ताट आपल्या घरामध्ये पडलं पाहिजे. त्यामुळे जरी 5, 7, 11 सुवासिनी मिळाल्या नाहीत तरी एकीचा का होईना परंतु मानपान जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आता उद्यापनाच्या दिवशी काही चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. कुमारिका किंवा सवाष्ण जेव्हा आपल्या घरी येतात तर त्यावेळेला त्यांना बसायला आसन द्यायचं आहे. जमिनीवरती आपल्याला त्यांना बसवायचं नाही. म्हणजे आपण केलेली जी सेवा आहे, पूजा आहे तर ती व्यर्थ जाणार नाही. त्याचप्रमाणे लहान मुली जेव्हा आपल्या घरी येतात तर त्यांना जेव्हा आपण प्रसाद देतो तर त्यावेळेला त्यांना प्रसाद देताना त्यांच्या हातून तो सांडणार नाही. तर याची काळजी आपल्याला घेऊन थोडा थोडा प्रसाद द्यायचा आहे. त्यांच्या हातामध्ये बसेल तेवढाच प्रसाद द्यायचा आहे. तसेच लक्ष्मी व्रताची पोथी आपण देत असतो परंतु ती जर नीट काळजी घेऊन ठेवली जाणार नसेल किंवा समोरची व्यक्ती व्रत करणार नसेल तर मग तुम्ही लक्ष्मी व्रताची पोथी नाही दिली तरी चालेल. कारण या व्रतपुस्तिकेचा मान जो आहे तर तो राखला गेला पाहिजे आणि म्हणून ज्या महिला हे व्रत करतात त्यांनाच ही पोथी द्यावी. ज्या करत नाहीत किंवा ज्यांना ही पोथी नको आहे तर अशा व्यक्तींना विनाकारण ही पोथी देऊ नये. या पोथीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फळे देताना खराब फळे आपल्याला द्यायची नाहीत. त्याचप्रमाणे कोणत्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही, कोणालाही वाईट बोलायचं नाही. या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तामसिक अन्नपदार्थ वर्ज्य करायचे आहेत. दारामध्ये कोणी सवाष्ण आली, कुमारिका आली, अचानक जर एखादी कुमारिका किंवा सुवासिनी आपल्या घरी आली, दारात आली तर तिला काही ना काही द्यायचं आहे. तसंच परत पाठवायचं नाही. त्याचप्रमाणे उपवास जेव्हा आपण सोडतो तर त्यापूर्वी गाईला घास जो आहे तर तो नक्की द्यायचा आहे. आता जर आसपास गायच नसेल तर ठीक आहे परंतु शक्यतो आपल्याला प्रयत्न करायचा आहे की गाईला घास द्यायचा आहे. त्यानंतरच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पैसे, माता लक्ष्मीला प्रिय असलेली हळद, धने, त्याचप्रमाणे लवंग, वेलची, तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या अजिबात इतरांना द्यायच्या नाहीत. ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होणार नाही. तर असे काही नियम आहेत, अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत. तसंच आपण जेव्हा उपवास सोडतो तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे. जसं की एकदा उपवास सोडला की पुन्हा तासभर आपल्याला काहीही खायचं नाही. आपण जेव्हा उपवास सोडतो तर त्यावेळेला ताटामध्ये आपल्याला तेवढंच वाढून घ्यायचं आहे की जेवढं आपल्याला हवं आहे. ताटामध्ये विनाकारण शिल्लक आपल्याला ठेवायचं नाही. म्हणजे काय तर अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्नपदार्थच खाऊन उपवास सोडायचा आहे. कांदा लसणाचा वापर करायचा नाही. मांसाहार जो आहे तर तो आपल्याला या दिवशी अजिबात बनवायचा नाही, खायचा नाही. तसेच मोबाईलवरती बोलत किंवा TV बघत उगीच काहीतरी करत हा उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही.